बाबा फोन उचला, फोन उचला. इथंच बोलवलं होतं ओंक्यानं, फोन का उचलत नाही आता काय माहित. आई अंबाबाईचा, आई अंबाबाईचा, आई अंबाबाईचा. आई अंबाबाई ओंक्या सुखरूप असू दे. फोन तरी उचलले का काय. बाबा तुम्ही ताईला का जाऊ दिलत? म्हणजे अहो म्हणजे तिला म्हणायचं ना की नको जाऊ. अगं एवढ्या अर्जंट फोन आला म्हटल्यावर मी कसं सांगणार तिला की नको जाऊस म्हणून. असेल ग काहीतरी इमर्जन्सी म्हणून बोलवलं असेल ना तिला. हो ना. आई बाबा तुम्ही दोघं एवढे शांत कसे काय राहू शकताय? तुम्हाला कळत नाहीये का की ताई ज्यांच्यावरती डिपेंडंट आहेत तेच ताईला मदतीसाठी बोलवतायत. हो ते काय करणार आहेत ताईसाठी? म्हणजे ताईनेच चारुहा सरांना बरं केलंय ना. ताईमुळेच ते स्वतःच्या पायावर उभे राहिलेत आणि आता प्रॉब्लेम झाला तर तिलाच बोलवतायत. मला एक कळत नाहीये, जर त्यांचे प्रॉब्लेम ताई सॉल्व्ह करणार आहे तर मग ताईचे प्रॉब्लेम कोण सॉल्व्ह करणार? अगं आपण आहोत की. बाबा ती आपलं ऐकते तरी का? हा सगळं स्वतःच्या डोक्याने करते आणि मग नंतर रडत बसते. हेच आहे नेहमीचं. इरा, अक्षरा काही लहान नाहीये आता. ती तिच्या आयुष्याचे निर्णय घेऊ शकते. तू नको ना प्रत्येक वेळी तिच्या आयुष्यामध्ये लक्ष घालूस ग. बाबा तुम्ही तरी समजवा ना ताईला. हा तुम्ही तिला फोन करा, तिला विचारा ती कुठे आहे, काय करते प्लीज. आत्ता मगाशीच गेली आहे ती. अगं लगेच नको फोन करायला. ती घरी आली ना की विचारतो तिला मी. तू शांत राहा, नको काळजी करूस. शांत राहून कसं चालेल बाबा? ताईवर लक्ष ठेवलंच पाहिजे मला. ती काय काय करते ते सगळं कळलं पाहिजे मला. हा ओंकार, सगळं सेट आहे का रे? हो सर, दोघे एकमेकांसमोर आले पण. काय सांगतोयस काय? हो. बरं आपण बोललो होतो तसं ते फुलांचं वगैरे सगळं केलंस का मॅनेज? हो सर, सगळं प्लॅननुसारच झालंय. आज संध्याकाळी वहिनी घरी पण येतील. ओंकार, आपल्या साखर कारखान्यातली पोतभर साखर तुझ्या तोंडात पडू दे. बरं मला आता काय चाललंय जरा सांगते ते. सर दोघे एकमेकांना बघत उभे आहेत. अरे वा, आता त्यांना डिस्टर्ब नको करायला आपण. त्यांना एकमेकांशी पोटभर बोलू दे. होय. मला कळवत राहते ते काय काय होतंय. ओके सर.
ओके ओके ठेवू. आई अंबाबाई, त्या दोघांचं बोलणं होऊ दे आणि अक्षरा आजच घरी येऊ दे. तुम्ही इथे? तुम्ही इथं कसं काय? मी काम होतं म्हणून आले होते. तुम्ही? आम्ही अहो ओंक्याचा मला फोन आला. ओंक्याचा ऍक्सिडेंट झाला. तो म्हणला मंदिरापाशी ये, इथं बसतो म्हणून मी निघालो, इथं आलो. तिथे येऊन त्याला फोन करतो तर फोन उचलणं झालाय आणि तो दिसेना मी झालाय मला कुठं तर शोधून शोधून वैतागलो. अरे देवा, पण कसे आहेत ते? काय कसं तर मला फोनवर तर काय कळलं नाही काय कसं. आणि तुम्ही? काय ते तुम्ही कसे आहात? मी कसं असणार? म्हणजे मी काय ठीक नाही आहे मास्तरींग. का? आता काय बोलणार? जे बोलायचे ते बोला. माझी काय होत्या गंमत माहिती आहे का? तुम्ही जेव्हा समोर नसताय का नाही तेव्हा मी एवढी प्रॅक्टिस करतोय. तुम्ही समोर आल्यावर काय काय बोलायचं, काय सांगायचं तुम्हासनी. तर तुम्ही समोर दिसताय तर मला काय सुधारणच झालं बोलायला. काय सगळं प्रॅक्टिस केलेलं कुठे गेलं काय माहित. असं का? काय माहित असं का? पहिल्यापासूनची बोंबच आहे आमची अभ्यासात. माझं सोडा, तुम्ही कसे आहे? मी ठीक आहे, आनंदी आहे. आनंदी आहे. हे भारी आहे तुमचं. लगेच नॉर्मल होत आहे ते तुम्हाला. म्हणजे हे असं नॉर्मल राहायला एकदम पडदेशी नॉर्मल व्हायला जमतंय. चांगलं आहे. बटन आहे काय कुठं? असं बटन दाबले की लगेच नॉर्मल, बटन दाबले की इमोशनल, बटन दाबले की आनंदी. भारे. आनंदी असणं आपल्या हातात असतं. काय झालंय काय? कुठे काय? झालं पोटाला हात लावल्यासारखं. पोटात दुखतंय काय? नाही हो, दुखत नाहीये. मग काय? माझ्या पोटात रहस्य आहेत खूप. काय आहे? रहस्य. अस्तरिंग बाई, जड जड शब्द फेका. विद्यार्थी दिसला की चालू शाळा घ्यायला. काय रहस्य? आणि तुमच्या रहस्याशी माझं काय घेणं देणं? असं नका रहस्य. काय असेल काय झालं काय? पुढे काय माझ्या बाबतीत रहस्य दडवले का पोटात? म्हणून आनंद पोटात तुमच्या महिन्यात झालाय. ताईला तर चारुहास सरांचा फोन आला होता ना. मग हे दोघं कसे काय भेटले? मुद्दाम या दोघांना भेटवलं की काय त्यांनी? काय चाललं काय यांचं? लक्ष ठेवायला पाहिजे यांच्यावर. वीरा इकडे काय करतेय? ही काय करतेय इकडे? काय ग? तू काय करतेस इथे? मंदिरात आले होते, पण तू काय करतेस इथे? आमच्याशी खोटं बोलून ह्यांना भेटायला आली होतीस का? हिरा, मी खोटं वगैरे बोलले नव्हते. मी बाबांना भेटायला आले होते, यांना भेटायला आलेच नव्हते. अच्छा, मग ते ऐन वेळेस कॅन्सल झालं आणि हे अचानक प्रकट झाले असंच ना? अगं बाबा फोन उचलत नाहीये तिरा. अच्छा ताई, अगं खोटं बोलून कशाला आलीस? खरं सांगायचं होतं ना यांना भेटायचंय तुला ते. अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. काय झालं, मी माझ्या कामासाठी आलो होतो, वेगळ्याच कामासाठी आलो होतो. तेवढ्यात अचानक या दिसल्या म्हणताना मी थांबलो. आमचं काय भेटायचं ठरलं नव्हतं असं काय. नाही नाही अधिपती, ऐका, तुम्ही हिला काही एक्सप्लेन वगैरे करत बसू नका. हिरा तू जा घरी. आपण एकत्र जाऊयात ना? नाही, मला बोलायचं अधिपतींशी. तू जा घरी, मी येते माग. बरं मी थांबते, आपण एकत्रच जाऊया. तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? मला बोलायचंय पर्सनल त्यांच्याशी. मी तुझ्याशी घरी येऊन बोलते. जातो. ठीक आहे. मॅडम, ही शाळेची नोटीस आली आहे. आता काय मुहूर्ताची वाट बघताय पाठवायला? नाही म्हणजे तुम्ही एकदा नजर फिरवली असती नोटीसवर तर. आम्ही सांगितले तेवढंच लिहिलंय ना. हो, तुम्ही सांगितलेले सगळे मुद्दे घेतलेत मी त्यामध्ये. मग आता पाठवा लवकर, वेळ दवडू नका. आजच पाठवून द्या नोटीस. ठीक आहे, एक साईन लागेल इथे तुमची. आणा इकडं. निघा आता. हो. ताई, तुझं काय आता?
नाही म्हणजे ते वकील साहेब आलते म्हणजे गाडी मोडचा मॅटर परत तुला मराठीतच सांगितलं नव गाडी मोड आता होणार नाही पुढं ढकललाय. पण मग वकील साहेब कशाला आलते? नाही मी आपलं सहजच विचारलं ग, म्हणजे मला काळजी वाटली म्हणून विचारलं, बाकी काय नाही. म्हणजे अचानक वकील साहेब कसे आले म्हणून विचारलं. अचानक नाही आले, आम्ही त्यासनी बोलिवलं होतं म्हणून आले. शाळेचा मॅटर आता घोंगडं भिजत ठेवायचं नाही आम्हाला, तुकडा पाडणार. म्हणजे ताई खरंच शाळा बंद करणार आहेस तू? खोटी कशी करत्यात हा? आणि तुला ठाव आहे ना व आम्ही जे बोलतो ते आम्ही करतो. बोला हिराबाई, काय म्हणताय? मॅडम सॉरी, पण काय चाललंय हे सगळं? काय चाललंय? अहो मॅडम, तुम्ही ताईचा डिवोर्स पुढे ढकलताय असं म्हणताय. म्हणजे तुम्ही दुर्गेश्वरी मॅडमना पाठवलं होतं ताईला परत घरी घेऊन जायला, आणि आता ताई आणि अधिपती भेटतायत. काय चाललंय? काय अधिपती आणि मास्तरीनबाई भेटले? हो, मलाही धक्का बसला त्या दोघांना एकत्र बघून. त्या कुठं भेटल्या अधिपतींना? फॅक्टरीत? नाही नाही, फॅक्टरीत नाही, मंदिरात भेटलेत. काय? हो, पण आज अचानक कसं काय भेटले? माहित नाही, म्हणजे चारुहास सरांचा ताईला फोन आला होता, म्हणाले काहीतरी प्रॉब्लेम झालाय तर लवकर मंदिरात ये. तर ताई कुठे जाते, काय करते हे बघण्यासाठी मी तिच्या पाठीपाठी गेले, तर बघितलं तर अधिपती आणि ताई दोघे एकत्र गप्पा मारतायत, एकत्र बोलतायत एकमेकांशी हसत खेळत. काही कळलंच नाही हो मला. मॅडम, अधिपतींची आणि ताईची भेट होणं आपल्यासाठी बरोबर नाहीये. हा, अहो ताई ना गोड गोड बोलून अधिपतींना परत जाळ्यात ओढेलो. मग डिवोर्स पुढे ढकलणंच काय, रद्दच करावं लागेल. हिराबाई, तोंडाला येईल ते बोलू नका, असलं काही होणार नाही. पण तुम्ही आम्हाला सांगितलं ते बरं केलं. आता आम्ही करतो काय करायचं. दुर्गे, हा ताई. देवी आईच्या मंदिरात जा आणि अधिपतींना ताबडतोब घरला बोलव. होय. अधिपती सॉरी, खरंच. तुम्ही कशाला सॉरी? मी होती हिरा फार विचित्र टोनमध्ये बोलली. तुम्ही मनावर नका घेऊ प्लीज. नाही नाही, मी काय कुणाचं मनावर घेत नसतो टोन बिनचं. ते काय तुम्ही लोड घेऊ नका. तुम्ही सांगा की तुम्ही काय रहस्य काय म्हणत होता? पोटातलं रहस्य हा, रहस्य अजून काय कसलं आहे? आता अजून काय सांगायचं वाक्य सांगा. कळेल तुम्हाला. अहो काय आता आपोआप कळणार आहे का तुम्ही सांगितल्याशिवाय? सांगा मला, अजून टेन्शन घेऊ नका. अहो टेन्शनचं काही नाही आहे, उलट कळेल कळेल तुम्हाला. हसण्यासारखं काय आहे? अहो मला इथं खरंच टेन्शन आलंय. तुम्ही हसू नका, हसू नका. माझ्या डोक्यात काय आधीच काय कमी विषय नाही आहे, त्याच्यात आता ह्यो किडा सोडा तुम्ही. म्हणजे आता इथनं पुढे रात्रंदिवस मी ह्योच विचार करत जातो. तुमच्या डोक्यात काय रहस्य असेल सांगा. हो, मी खरंच मला टेन्शन घेऊ नका. तुम्ही सांगा काय आहे ते, आत्ता सांगून टाका एकदा. हो, पण टेन्शनचं नाही, मी सांगते ना तुम्हाला. सांगा, मग ही वेळ चांगली करेक्ट वेळ आहे. हाय ते डोक्यातलं वाद होऊन जायच्या आधी सांगा. मला नीट सांगायचंय तुम्हाला. सांगा. आत्ता नाही, मला नाही, असं. सांगा की. हो, मला व्यवस्थित सांगायचंय तुम्हाला. असं काय बॉम्ब टाकायचा आत्ताच टाका मास्तरीन बाई, सांगा. अधिपती काय ग? अहो अधिपती, लवकर खाली या. काय ग? काय झालं? अहो बोलायचंय तुमच्याशी, या लवकर खाली. बघ काय झालं? काय झालं? काय झालं? अहो अधिपती, कसली धावत पळत आले मी माहितीये. काय झालं काय? अहो अधिपती, तुम्हाला मी कवा धरणं फोन करायला, तुम्ही फोन का उचलत नाही? हा, सायलेंट राहायला वाटतं ग. काय झालं? अहो मी का नाही, तुम्हाला बघाय फॅक्टरीत चालले होते आणि मग तुम्ही मला इकडे दिसलायसा, म्हणून मी धावत पळत आले इकडं. हा, काय झालं काय ते सांगशील काय? अधिपती, तुम्ही लवकर घरला चला. अहो ताईला का नाही बोलता बोलता चक्कर आली आणि ती कोसळून पडल्या खाली. काय सांगायला? होय, घरात कुणी बी नाही. मला एकटीला काय बी सुधरणं झालंय. हे बघा, मी डॉक्टर्सनी बोलवलंय, हा, मग? ती येतच असतील. तुम्ही चला बरं, लवकर चला.
अगं मास्तरीन बाई अधिपती मला जरा जायला लागतंय आवा ते आपण बोलूया नंतर हा तू ना अरे का बाई चला लवकर. साहेब नमस्कार. नमस्कार डॉक्टर, तुम्ही का आलाय? थोरल्या सरकार, ती आहे वर आहे, पण तुम्ही का आलाय? काय झालंय? मला फोन आला होता थोरल्या सरकारांची तब्येत बिघडली म्हणून, त्यांना चेक करायला आलोय. भुवनेश्वरीची तब्येत बिघडली? हो, कुणी फोन केलं तुम्हाला? ते दुर्गेश्वरी मॅडमनी. डॉक्टर साहेब त्यांची खोली वर आहे, तुम्ही वर चला. चला. ताई अरे ताई अधिपती, अरे तू इथे कसं काय? मी इथं काय असं का भूत बघितलं अरे थांब ना, तू देवळात गेला होतास ना? तुम्हाला कसं माहित? हा? तुम्हाला कसं कळलं? मला कळलं, पण तू इथं कसं काय आलास परत एवढ्या लवकर? कसं म्हणजे माझं घर आहे, मी येईन जाईन, काय माझं मी पाहिजे ते करेन. अरे तुला अक्षरा भेटली? तुम्हाला हे बी माहित आहे? सांग ना बाबा, अक्षरा भेटली का तुला? हा भेटली, अचानक भेट झाली आमची. बोलणं झालं तुमचं? काय कसलं काय बोलणं? अरे तुम्ही दोघं जण भेटला, काहीतरी तुमचं बोलणं झालं असेल ना? म्हणजे समोर आल्यानंतर बोलला असेल तुम्ही? काय नाही झालं. काय का म्हणजे बोलणं का नाही झालं? काय अहो नाही झालं का नाही झालं? का उलट तपासणी घेताय का? काय ही वेळ आहे काय तर आपलं? अहो अधिपती इकडे काय करायला असा तुम्ही? अहो चला की वर, डॉक्टर साहेब बघा काय म्हणाले. अरे बया माझ्या ताईला काय झालंय काय बी कळेना झालंय. डॉक्टर साहेब माझ्या ताईला काय झालं? अहो हल्ली का नाही सारखी चक्कर आली बघा तिला. सकाळपर्यंत नीट होती, पण अचानक नाही बोलता बोलता चक्कर आली आणि खाली कोसळली होती. डॉक्टर साहेब ते अटॅक बिटॅक असलं काही नसेल ना? थांब जरा शांत हो, त्यासनी चेक करू दे. अहो अधिपती मला का नाही लई टेन्शन आले हो. ताई नसेल तर आपण कोणाकडे बघून जगायचं सांगा की? मला लई टेन्शन आले अधिपती, काय करायचं आपण सांगा? बघा की ताई कशी निश्चित पडली. देवा माझा जीव घे, पण माझ्या ताईला काय बी होऊ नका देऊस. थांब ग, काय होणार नाही. थांब जरा शांत हो, डॉक्टर बघतात की. नाही अधिपती, बघा की ताई कशी निश्चित पडल्या, डोळा बी उघडना झाल्या. ताई अगं डोळं उघड की ग, बघ की ग माझ्याकडे एकदा तरी. ओ डॉक्टर साहेब काय झालं माझ्या ताईला सांगा की? बया डॉक्टर साहेब काय बी सांगायला झालं ती. अधिपती बोला की माझी ताई. जरा थांब ग, जरा शांत हो की. तू बाहेर जा, इथं रडारड करू नको. त्यासनी सुचू देतेच का नाही काहीतरी? जरा काय झालं डॉक्टर, जरा सांगा मला. त्यांचा BP शूट झालाय, ताबडतोब हॉस्पिटलाइज करावं लागेल. देवा, मी माझा संसार परत मिळवू शकेन यासाठी मला शक्ती दे. हॅलो बाबा. ओ काय, मी किती वेळा तुम्हाला फोन केला बाबा, कुठे होतात तुम्ही? मी किती फोन, तुम्ही ठीक आहात ना? काही झालेलं नाहीये ना? हॅलो अक्षरा, सगळं ठीक आहे बाळा. मला सांग, तू कुठे आहेस? कुठे म्हणजे बाबा, मी मंदिरात आली. तुम्ही येणार होता ना? येताय ना तुम्ही? नाही बाळा, मी येणार नाहीये. अक्षरा, मला एक कन्फेस करायचं होतं. मी खोटं बोललो तुझ्याशी. म्हणजे मी एक प्रॉब्लेम झालाय, तू असेल तशी ये वगैरे म्हणालो ना, ते सगळं खोटं होतं बाळा. म्हणजे मला कळलं नाही बाबा, तुम्ही खोटं का बोललात? अक्षरा, तुला आणि अधिपतीला भेटता यावं म्हणून मी हे तुला तिकडे बोलवून घेतलं ना. काय बाबा, तुम्ही आमच्यासाठी केलं? का असं केलं पण तुम्ही? मला सांग, अधिपती आणि तू भेटलात की नाही? हो, भेट तर झाली, म्हणजे अचानकच भेटलो आम्ही. बरं, झाली तुमची भेट, झाली तुमचं बोलणं झालं व्यवस्थित. आणि मला सांग, अधिपती एवढ्या लवकर कसा काय परत आला? तू जाऊ का दिलंस त्याला? नाही, ऍक्च्युली दुर्गेश्वरी मॅडम आल्या होत्या त्यांना बोलवायला. अच्छा, ती आली होती का तिकडं? आणि तिला कसं कळलं तुम्ही तिकडे येते? ते काही मला माहित नाही बाबा, पण त्या सांगत होत्या की भुवनेश्वरी मॅडमना चक्कर आली म्हणून त्यांनी अर्जंटली बोलावून घेतलं त्यांना.
भुवनेश्वरीची तब्येत बिघडली. हो असं सांगत होत्या दुर्गेश्वरी मॅडम. काय नाही, खोटं आहे अक्षर आहे. खोटं? हो अक्षरा, खोटं आहे हे. कसली आजारी पडते ती? सकाळी तर चांगली धडधाकट फिरत होती घरात. तिला काय डोंगराचा आजार होतोय. काही नाटकं आहेत ही सगळी, काही आजारी बिजारी नाहीये ती.